असलम शेख आहेत, आपण त्यांच्याशी इथं बातचीत करूया। आता संजय गायकवाड यांच्याकडनं मारहाण करण्यात आलेली आहे, कुठेतरी निकृष्ट जेवण आणि त्याचा दर्जा या संदर्भात प्रश्न उपस्थित होताना बघायला मिळतात। काय सांग आम्ही विधानसभामध्ये वारंवार हे प्रश्न आणतोय की जे रॅशन शॉपमध्ये गोरगरिबांसाठी जे राशन येत आहे ते त्याचा दर्जा चांगला नाही, त्यामध्ये भरपूर परिमाणे मिलावट आहे आणि गरिबांना त्यांना त्रास होत आहे। सरकार नेहमी सांगत असते की नाही सगळं व्यवस्थित चाललंय। आज जर आमदारच्या कॅन्टीनमध्ये आमदारांना व्यवस्थित जेवण भेटत नसेल तर सरकार कुठल्या दिशेने चाललंय हे दिसत आहे। आणि संजय गायकवाड यांनी एका गरीबा मारून काय सिद्ध करायचा प्रयत्न करतोय। गेल्या काही महिन्यापासून त्यांचं स्टेटमेंट बघा, त्यांचं चालचलन बघा, त्यांचं स्टेटमेंट करून ते काय ज्या पद्धतीने हे करत आहेत आणि निर्लज्जपणा बघा की चॅनलवरती येऊन सांगतोय की मला मार्शल आर्ट येत आहे आणि माझी पद्धत अशी आहे, मी मारूनच हे सगळं करणार आहे। आणि 2 दिवस आधी मुख्यमंत्री साहेब इथे येतात, चॅनल समोर बोलतात की जे कोणी कायदा व सुव्यवस्था हातामध्ये घेणार त्याच्यावरती मी कारवाई करणार। आता त्यांच्या समोर हे प्रश्न आहे, गेल्या 3-4 दिवसामध्ये मराठी भाषाच्या संदर्भात असू द्या किंवा त्यांच्या आमदारच्या संदर्भात असू द्या, ज्या ज्या लोकांनी कायदा व सुव्यवस्था हातामध्ये घेतल्या, लोकांना मारण केलंय, त्यांच्यावरती कारवाई करणार की नाही। पण यामध्ये प्रश्न असा येतो की जे एकूण आहार समिती आहे ती काय करते आहे, FDA संदर्भात वेळोवेळी कंत्राटदार असेल किंवा मग तिथे इन्स्पेक्शन होत नाही आहेत, हे अनेक असे प्रश्न निर्माण होताना दिसत आहेत। तेच तर प्रश्न आम्ही सांगतोय नेहमी की पहिल्यांदा तर तुम्ही जे रॅशनवाले आहे त्यांचा तुम्ही जे त्यांना पैसे देत आहेत ते फार कमी आहे। किती वर्षापासून तेच पैसे देत आहेत, त्याच्यापेक्षा त्यांनी दुकान जर भाड्याने दिली तर त्याला जास्त पैसे भेटणार आहे। शेवटी त्यांना सरकार पैसे देत नाही, मग ते चोरीचे कामं करतात, मिलावटीची कामं करतात। मग सरकारने याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे, त्यांच्याकडे जे यंत्रणा त्यांना यूज केला पाहिजे। चांगलं राशन देणे सरकारची जबाबदारी, चांगलं राशन कॅन्टीनमध्ये पोहोचणं ही सरकारची जबाबदारी। जर आमदारांना सरकार व्यवस्थित राशन देत नसणार तर बाकी जनताला काय देणार मला सांगा। त्यांचे सदस्यांना त्यांना भेटत नसेल आणि त्यांचे आमदार जे असे कायदा व सुव्यवस्था हातामध्ये घेऊन लोकांना मारहाण करत असतील तर कितपर्यंत योग्य आहे। शेवटचा प्रश्न घेतो, आमदार हे आता आमदार निवासात न राहता हे हॉटेल्समध्ये राहत आहेत आणि त्यामुळे हा सगळा दर्जा कुठेतरी खालावला वाटतं ना। असं नाही की आमदार निवासचं बांधकामचं काम चालू आहे, एकदा ते कंप्लीट झालं की तिथे शिफ्ट होणार, पण आमदारने कसा वागावा, आमदारची जी मानसिकता आहे ते हॉटेलमध्ये जाऊन चेंज होणार की आमदारमध्ये निवासमध्ये राहून चेंज होणार का? मानसिकताच असणार, ते चाहे कुठेही त्यांनी राहावं। आपल्यासोबत केल्याबद्दल कॅमेरामॅन अनिल सनगरेचा अभिषेक मुठाळ, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।